कम्प्लीटेड. येस मॅम. तर सिंपल आणि कंटिन्यूचे झाले, सॉरी सिंपल आणि कंटिन्यूचे 3-3 झालेत. टोटल 6 प्रकार बघून झालेले आहेत. आता कोणतं स्टार्ट करणार आहे आपण? परफेक्ट. परफेक्ट. Perfect. Now we are going to learn about the perfect tense. Okay, present perfect, past perfect, and then future perfect. फ्युचर परफेक्ट. The first one is the present perfect tense. Now perfect म्हणजेच काय? तर ऍक्शन कम्प्लीट झालेली आहे. परफेक्टचं मिनिंग काय आहे? सब्जेक्ट जे काय ऍक्शन करत होता ते ऍक्शन कम्प्लीट झालेली आहे. प्रेझेंट परफेक्टचा फॉर्म्युला आहे एस प्लस सब्जेक्ट प्लस हॅव हॅज. हॅव हॅज हे हेल्पिंग वर्ब घ्यायचे आता. देन परफेक्ट म्हणजे की लक्षात ठेवा नेहमी परफेक्ट प्रेझेंट असो पास्ट असो फ्युचर असो वर्बचा थर्ड फॉर्मच यूज करायचा आहे. पास्ट पार्टिसिपल V3 नेहमी V3 परफेक्ट म्हणजे की V3 यूज करायचा आहे. पास्ट पार्टिसिपल V3 लक्षात असू द्या. परफेक्ट कंटिन्यू असेल तर कोणता यूज करतो सांगा? V1. कंटिन्यू V4. V4 ING जे काय ऍड करतो तो प्रेझेंट पार्टिसिपल यूज करतो. आणि परफेक्ट म्हणलं की पास्ट पार्टिसिपल V3 यूज करायचा असतो. ठीक आहे. तर त्यामध्ये आणखी आता हॅव आणि हॅज कधी यूज करतात. ठीक आहे. बाकीचे सांगण्यापेक्षा डायरेक्ट हे लक्षात ठेवते. ही शी इट हे शब्द तुम्ही सोबतच लक्षात ठेवा. प्रोनाउन ही शी इट. ही शी इट असेल तर हॅज ऍड करायचंय. त्यानंतर ही शी इट जर प्रोनाउन असेल तर हॅज हे हेल्पिंग वर्ब ऍड करायचं आहे. याचा अर्थ मग बाकी राहिलं कोण? आय, देन यू, वी, दे हे जर असतील तर कोणतं तुम्ही ऍड करणार आहे हेल्पिंग वर्ब? I have, you have, we have, they have, he has, she has, it has. आणि ही शी इट कसं यूज करतो सांगितले की जर बॉय असेल शी, वुमेन गर्ल असेल देन इट, ऑब्जेक्ट असतील लिव्हिंग थिंग. नॉन लिव्हिंग थिंग वगैरे पण त्यामध्ये एनिमल आणि ट्री वगैरे पण येतात. ओके. हॅज येणार पण सिंग्युलर पाहिजे. प्लुरल ज्यादा असतील तर हॅव. ओके. आय राईट अ लेटर सांगा तर इथे काय होईल? ते इथे ऍड करताना काय होईल? I have written a letter. I have written a letter. एक मिनिट. आय हॅव Written a letter. a letter. याचं मिनिंग काय झालं? आता ऍक्शन कम्प्लीट झाले म्हणजे वाक्याचा अर्थ काय होईल? मी पत्र लिहिलेले आहे. मी पत्र आय हॅव रिटन अ लेटर माझं लिहून झालंय. मी पत्र लिहिलेले आहे. राहुलला आता काय येणार? हॅव की हॅज येणार? येस हॅज. व्हेरी गुड. राहुल हॅज Eaten a mango. okay, the next one they have played a cricket. very good. They have played a cricket. Okay, if you want to take the screenshot, you can take. Rahul has eaten a mango. राहुल राहुल आंबा खाऊन झालेला आहे. राहुलने आंबा खाल्लेला आहे.
पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्स. इथे फक्त हॅव हॅज हे हेल्पिंग वर्ब चेंज होतील, त्याऐवजी हॅड येईल. कोणता वर्ब येईल? हॅड. ओके, सेम सेंटेन्स सांगा. सेंटेन्स काय होणार आता? I I have had written a letter. I had Written a letter. Then second one. Rahul had eaten a mango. Next. They had played a cricket. Marathi meaning. ऍक्शन कम्प्लीट झाले आहे. सांगा काय म्हणतात? ते क्रिकेट खेळत होते. I had written a letter. आता had पास्ट म्हणजे काय? आज बद्दल बोलतोय की काल बद्दल? कालबद्दल. काल. मग आता तुझ्या पत्र लिहून झाले, पण काल लिहून झाले, मग काय सेंटेन्स म्हणणार तू? मी पत्र लिहिलेले आहे की होते? होते. मी पत्र लिहिलेले होते. होते. जर इथं हॅव असतं तर, जर तिथे हॅव असतं तर मी मी पत्र लिहिले आहे. आहे. हॅव असतं तर मी पत्र लिहिलेले आहे. हॅड आहे म्हणून मिनिंग काय झालं? मी पत्र लिहिलेले होते. काय होते. व्हेरी गुड. समजतंय? आणि मी जर म्हणलं मी पत्र लिहित आहे, कोणता टेन्स? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. व्हेरी गुड. मी पत्र लिहित होती. पास्ट कंटिन्युअस. पत्र लिहित असेल. फ्युचर कंटिन्युअस. मी पत्र लिहिले. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे का? परफेक्ट. स्क्रीनशॉट घ्यायचा असेल घ्या. मी पत्र लिहिले काय म्हणणार सांगा पटकन. सिंपल पास्ट टेन्स. यस. मी पत्र लिहीन. सिंपल फ्युचर टेन्स. आता इंग्लिश मध्ये विचारू. हो. We have sung a song. We have sung a song. Present continuous. Present. We have sung a song. Wrong. That is the wrong answer. Perfect tense. Very good. Present perfect. Have sung. Have plus V3. Have has plus V3. She will be cooking food. She will be cooking food. Future continuous. Future continuous tense. Very good. Now pay attention here. The next one, future perfect tense. Future perfect tense. पूर्ण भविष्य काळ. इथे पण ऍक्शन कम्प्लीट झालेले आहे म्हणून V3 घेणार. फक्त आता हेल्पिंग वर्ब कोणते येणार सांगा? Shall Future have, will मध्ये have. कोणते येतात? Shall have, will have. Shall have, will. ओके. त्यानंतर हॅव ऍड करायचं आहे. मग त्यानंतर V3. सब्जेक्ट प्लस shall will, then have, then V3. Okay. I write a letter. सेंटेन्स ऍड करा सांगा काय लिहू? Say fast. Yes, correct. I shall have written. आता इथे सब्जेक्ट कोणी असू द्या, ऍडच करायचंय. इथे सब्जेक्ट आता ही शी इट असलं तरी इथे हॅवच ऍड करायचंय. आय शॅल हॅव written a letter. मॅडम स्क्रीन दिसत नाहीये. दिसते स्क्रीन बर का. दिसते थोडं इतर लाईट बोलायला लागले लावा. की नाही का? इतर बोलायला लागले की दिसेल.
हा त्यावेळेस काय होतं, इतर जे बोलतायत ना त्यांची स्क्रीन समोर येते त्यावेळेस. मी स्क्रीन पिन करतो. इतर ज्यावेळेस पार्टिसिपंट बोलतात ना त्यावेळेस इतरांची स्क्रीन येते, ऑटोमॅटिक समोर येत असते. त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, कंटिन्यू करा मॅडम. Okay, I shall have written a letter. Then second one, Rahul eats Will a have mango. eaten a mango. Rahul काय ना सांगा? Rahul will have eaten a Shall mango. have eaten a mango. Not will have आहे ना. Rahul will have eaten. Eaten a mango. The next day. They will have played a cricket. मराठी meaning सांगते कोणी? I shall have written a letter. Action complete विल झाली. आणि शॅल कधी वापरायचं मॅडम? काल सांगितलं पहिल्या लेक्चरला आय आणि वी जर सब्जेक्ट असेल, आय किंवा वी, तरच शाल येणार. बाकी सगळ्या प्रोनाउनला दुसऱ्या नाउनला हॅव येतं. सॉरी, विल येतं. आय आणि वी असेल तरच शाल. ओके, व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस क्वेश्चन? ऍक्शन कम्प्लीट झालेली आहे. फ्युचर परफेक्ट फक्त उद्याबद्दल बोलत आहोत. सांगा. पत्र लिहून झालेलं आहे. मी पत्र लिहित असेल. नाही. मी पत्र लिहिलं असेल. लिहिलेले असेल. मी पत्र लिहिलेले लिहिलेले असेल. असेल. त्यावर मी पत्र लिहिलेले असेल. असेल. त्यामुळे आंबा खाल्लेला असेल. ते खेळत असतील. खेळत नाही, खेळलेले असतील. खेळत असतील तर मग ऍक्शन चालू आहे ना. ऍक्शन हा. कम्प्लीट झाली. ते आपण शेवटी पुन्हा एकच सेंटेन्स सगळ्या ह्याच्यामध्ये घेऊया, मग तुमच्या लक्षात येईल सगळ्या टेन्स मध्ये. नाउ डू अंडरस्टँड फ्युचर परफेक्ट टेन्स, सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस हॅव प्लस V3 देन ऑब्जेक्ट. इफ यू वांट टू टेक द स्क्रीनशॉट यू कॅन टेक. ओके. तुम्हाला लास्ट वन म्हणजे समजेल, पण बघा तरी पण टीच करते. परफेक्टचे 3 कम्प्लीट झालेले आहेत. नाव परफेक्ट कंटिन्यू. नेक्स्ट कोणता बघणार आहे? परफेक्ट कंटिन्यू. परफेक्ट कंटिन्युअस. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता इकडे कंटिन्यू आहे आणि इकडे परफेक्ट, तर हॅव यूज करणार आहोत. आणि त्यानंतर बिन शब्द ऍड करायचा आहे. बिन, BEEN, बिन हा वर्ड ऍड करायचा आहे. आणि कंटिन्यू म्हणून ING यूज करणार आहोत. एक मिनिट. सब्जेक्ट प्लस हॅव हॅज, जे मगाशी हेल्पिंग वर्ब घेत होतो तेच. त्यानंतर फक्त बिन शब्द ऍड होणार आहे. And then VING, then object. Subject plus have has plus then been and then ING. मग आता have has पण तुम्हाला सांगितलंय तसं यूज करायचं आहे. हॅज कधी यूज करायचं आहे? कोण असेल तर हॅज, ही शी इट असेल. हॅज. बाकी सर्वांना हॅव येणार आहे. ओके. सो आय राईट अ लेटर.
काय होणार? I have been writing a letter. I have been. Okay, Rahul Has been eating a mango. Rahul has been eating a mango. Okay. The next one, that day. They have been playing a cricket. They have been playing a cricket. Yes. If you want to take the screenshot, you can take. सेम आता पास्ट परफेक्ट जर असेल तर फक्त काय होणार आहे? हा ह्याच्या ऐवजी कोणता आपण हेल्पिंग वर्ब यूज करणार आहे? Had. पास्ट परफेक्ट कंटिन्यू हॅड यूज करणार आहे. ओके, तर फक्त सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस Be आयएनजी plus होणार. ing plus 1. देऊ का तो पण लिहून? Okay, then present perfect continuous. Now next one, past perfect continuous. फक्त हेल्पिंग वर्ब चेंज होणार आहे, पास्ट टेन्स मध्ये यूज करणार आहोत. ऍड past perfect continuous. S plus had plus been plus VING. So I had been writing a letter. Rahul had been eating a mango. mango. They had been playing a cricket. the cricket. Okay. स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घ्या. Now next one. Future perfect progress. आपलं continuous. Future perfect continuous tense. Subject plus shall be plus have. Then been, then VING. Sentence काय होईल सांगा? I write a letter. ते sentence इथे काय होईल? I I shall have been writing a letter. letter. I shall Have been. have been writing a letter. Rahul will have been eating mango. Rahul will have been eating a mango. They will have been playing a cricket. Very good. Screenshot घ्यायचा असेल घ्या. आपला कितवा टेन्स होता? 12. Okay. शिंदे सर तुम्ही आहात का जॉईन? हॅलो. ओके, हा आपला 12th वन होता. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. सो आता फर्स्ट पासून मेक सेंटेन्स द्या, तुम्ही पटपट दुसऱ्या टेन्स मध्ये ट्रान्सलेट करून सांगायचं त्यांनी. कोणी एखादं सेंटेन्स सुचवते का दुसरं काही?
am teacher English. Okay, I will tell you one thing. Simple one. तर दोन घेऊया आपण, बघूया आपण तुम्हाला जमतंय का. I go to school. Okay, आणि इकडे नेक्स्ट वन अजून एक येते. He know the answer. No चे 3 फॉर्म्स माहित आहेत? हो. सांगा. No, new, none. व्हेरी गुड. आणि गो चे? Go, went, gone. Go, went, gone. ओके, तर आता हे पहिले लिहिलेलं सेंटेन्स कोणत्या टेन्स मध्ये आहे? Simple present. Simple present. Simple present tense. बोथ, दोन्ही? हा. व्हेरी गुड. ओके, काही मिस्टेक वाटते का बघा बरं. बोथ आर करेक्ट. He knows the answer. Very good. Yes, you have to put there, you have to add there s. He, she, it असेल तर काय होता अजून एक नियम सिंपल प्रेझेंटचा? s प्लस v1. पण he, she, it असेल तर वरला s किंवा es ऍड करायचं. किंवा yes ऍड करायचं. सब्जेक्ट असल्यामुळे काय होणार आहे? नोज द Yes. आन्सर. एस फक्त ऍड करायचं. ठीक आहे. आता हा सिंपल प्रेझेंट. मग आता आपण लिहिणार कशाला? मी प्रत्येकाचं नाव लिहित बसत नाही. सिंपलचे 3, त्यानंतर कंटिन्यूचे 3, हेच सेंटेन्स ट्रान्सलेट करणार आहे. सिंपलचे 3, त्यानंतर कंटिन्यूचे 3, त्यानंतर परफेक्टचे 3, परफेक्ट कंटिन्यू. ठीक आहे, तर हे आपलं पहिलं होतं. सांगा आता दुसरा सेंटेन्स, म्हणजे ह्याच करा, सिंपल पास्ट मध्ये सांगा. I went go to school. I Went to school. s plus v2 सिंपल पास्ट. I went to school. ओके, आणि इकडे काय ना सिंपल पास्ट s plus v2. He knew the answer. Knew the answer. Okay, next here. Simple future. S plus shall be plus v1. Go to school. I want to school. I shall. आणि तुम्ही रूल म्हणा, नियम म्हणा आणि मग वाक्य ट्रान्सलेट करा. शॅल विल प्लस v1. I shall. v1 कोण आहे आपला? I shall go to school. आणि इथं जर शी सब्जेक्ट असतं, इथे आयच्या ऐवजी शी सब्जेक्ट असतं, तर पहिलं सेंटेन्स काय झालं असतं? She goes to school. She goes to He school. goes to school. Okay, very good. Now here, simple future. Shall will plus v1. सांगा. He knows the answer. काय He होणार? will know the answer. He will know the answer. Okay. आता कोणते बघणार आहोत आपण? सिंपलचे 3 झाले. Continuous. कंटिन्यू. ओके, प्रेझेंट कंटिन्यू. आधी नियम सांगा मग सेंटेन्स. प्रेझेंट कंटिन्यू. Yes. Subject plus MSR plus VING plus ING plus O. ING. काय होणार आहे सेंटेन्स? I go to school. I सांगा. I am going to school. I am going to school. इकडे he know the answer. He is knowing the answer. Next past continue. Rule सांगा. Yes plus was where plus ING plus O. Was where plus ING. Okay, then I. Where? I was. Singular है. I was school. I was Going to school. इकडे next सांगा. He was knowing that. He was knowing something. He was knowing the answer. Okay. Next. Future continuous. Rule सांगा.
Subject plus shall will plus be plus VING plus O. shall will plus be plus ing. Sentence सांगा काय होईल मग आता I shall going to school. I shall be going to school. इकडे he will be He will be knowing knowing the the answer. answer. तर हे झाले 3. नेक्स्ट आता Perfect. Present perfect. परफेक्ट चे प्रेझेंट परफेक्ट फॉर्म्युला सांगा Subject plus have as plus V3 plus O. ओके राईट डाऊन I Have have gone to school. Gone to school. okay go went gone I have gone to School. school. And here, what will come? He, Has very good, he has. known the answer. And he has known the. Answer. Then next here, I past had perfect. gone to school. Next, He had known the answer. very good. Okay, now future perfect. Rule सांगा आधी. Subject perfect. plus subject plus shall will have plus V3 plus O. Okay, shall will plus have plus V3. Okay, then I shall Have have gone to school. V3. I shall have gone. Gone to school. Here, He will have known the answer. Know the answer. इथे लिहिलेलं दिसतंय ना खाली लिहिलेलं Oh. Discuss करू शकतो. हा Okay, तर शेवटचे 3 प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू have has plus been plus ing सांगा मग I Have been going to school. have been ing going to School. school. Second सांगायचंच I He had past perfect कंटिन्यू म्हणतोय I had been going to school. I had been going. And third one, shall will plus have plus been plus ing. I shall have been. I shall have been Going to school. ठीक आहे तिकडचे तुम्हाला माहिती आहेत ऑलरेडी आता स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर घेऊन घ्या आज याचीच रिव्हिजन घेऊ द्या की तुम्हाला कुठला नवीन टॉपिक काय करायचं आहे टेन्स आणि नवीन नवीन टॉपिक टेन्थ वाईज सांगतो का तुम्हाला काय मॅम
चेंज द वॉइस. हो. जमतो की घेऊ? चेंज द वॉइस टॉपिक घेऊ का? घ्या टीचर. आता सध्या याची सीईटी ह्याचे किती पार्टिसिपेंट आहेत जॉईन? मॅडम तुमचा आवाज ब्रेक होतोय का? नाही मॅम क्लिअर येतोय. दोन मिनिटं. चेंज द वॉइसच्या अगोदर थोडेसे दुसरे क्वेश्चन अजून बेसिक घ्यायचे. ओके ठीक आहे. ते नेक्स्ट ते नंतरचे क्वेश्चन नंतर देते तुम्हाला. ठीक आहे. चेंज द वॉइस टॉपिक आज थोडा स्टार्ट करूया. त्यामध्ये एक असतो ऍक्टिव्ह व्हॉइस आणि दुसरा असतो पॅसिव्ह व्हॉइस. जर आता तुमच्या टेन्स व्यवस्थित समजले असतील आणि वर्क पार्ट असेल तर तुम्हाला चेंज द वॉइस पटपट जमणार आहे. ठीक आहे. ऍक्टिव्ह व्हॉइस आणि त्याचे सेंटेन्स आपण त्याच्यामध्ये ट्रान्सलेट करतो पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. ऍक्टिव्ह व्हॉइस त्याचा फॉर्म्युला असतो सब्जेक्ट प्लस आपल्या नेहमीचा रेग्युलरचा सब्जेक्ट प्लस वर्क प्लस हो. ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस वर्क प्लस ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट. पॅसिव्हचा फॉर्म्युला नीट लक्षात घ्या. अगोदर ऑब्जेक्ट घ्यायचा असतो सुरुवातीला. ऑब्जेक्ट नंतर टू बी घेतात. टू बी म्हणजे हेल्पिंग वर्ब. टू बी म्हणजे हेल्पिंग वर्ब. कोणते आहेत रे प्रेझेंट मध्ये? सांगा बरं हेल्पिंग वर्ब टू बीचे कोणते? Amazon. Amazon. पास्ट Was मध्ये where. Was where. Shall be will be. टू बी वगैरे माहित आहे थोडक्यात. ठीक आहे. ऑब्जेक्टला जो मॅच होईल त्यानुसार मग आपण हेल्पिंग वर्ब घेणार आहोत. जर ऑब्जेक्ट सिंग्युलर असेल तर सिंग्युलर, प्लुरल असेल तर प्लुरल. त्यानंतर पॅसिव्ह मध्ये एक लक्षात ठेवा नेहमी V3च घ्यायचा आहे. पॅसिव्ह मध्ये नेहमी V3च घ्यायचं असतं. वर्बचा थर्ड फॉर्म. त्यानंतर बाय हे प्रिपोजिशन घ्यायचं असतं आणि सब्जेक्टचा सेकंड पर्सन. सेकंड पर्सन म्हणजे आय असेल तर काय होणार? मी. ही असेल तर हर. शी असेल तर हर. ही असेल तर हिज हिम. ते स्पीच करताना तुम्हाला देते मी तुमच्या या लक्षात. एक मिनिट. तोपर्यंत हा रूल पाठ करा आधी तुम्ही. हा रूल नेहमी त्याचे परत टाइप्स बघणार आहे आपण चेंज द वॉइसचे. पण हा रूल नेहमी लागणार आहे आपल्याला. ऑब्जेक्ट प्लस टू बी प्लस V3 देन बाय प्रिपोजिशन देन सब्जेक्ट. For 2 minutes. ते पण लिहून घ्या. फर्स्ट पर्सनचा सेकंड पर्सन काय चेंज होतो. आय असेल तर त्याचं मी होणार आहे. यूचं यूच राहतं. हीचं हिम. टीचं हर. इटचं इटच राहतं. देचं देम.
फर्स्ट पर्सन प्रोनाउन असलं तर सेकंड पर्सन त्यामध्ये चेंज होतं. आयचा मी होणार सब्जेक्ट चेंज करताना. हिचं हिम, शीचं हर, इटचं इट, देचं देच, यूचं पण यूच राहतं. Okay, then can I start the one sentence? Okay, listen. If I said, she drinks a tea. Okay, she drinks otherwise she drinks tea. Okay, now listen, tell me the subject. Which one is the subject here? She. Okay, she is the subject. Then drink, Verb. verb. And then tea हा कोण आहे? Object. Subject, verb, object. Then महा कोणतं हे आहे? ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे? सेंटेन्स सब्जेक्ट प्लस Active voice. तर आता ह्या ऍक्टिव्हचा आपण पॅसिव्ह मध्ये त्या नियमानुसार जाऊया. अगोदर काय घ्यायचं सुरुवातीला? ऍट द फर्स्ट वी विल टेक द Object. ऑब्जेक्ट हिअर. T. त्या अगोदर अजून एक दोन गोष्टी सांगते. एक तर तुम्हाला पहिल्या दिलेल्या सेंटेन्सचा टेन्स ओळखता आला पाहिजे. त्यानुसारच आपण हेल्पिंग वर्ब टू बी यूज करणार ना. पहिल्या दिलेल्या सेंटेन्सचा टेन्स ओळखता आला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जो आपण आता ऑब्जेक्ट सुरुवातीला घेतोय तो सिंग्युलर आहे का प्लुरल आहे ते एक ओळखता आलं पाहिजे. दोन गोष्टी लक्षात ठेवा इम्पॉर्टंट. एक तर दिलेल्या सेंटेन्सचा टेन्स, दुसरी गोष्ट जो आपण ऑब्जेक्ट सुरुवातीला आता घेणार आहे हा एकवचनी आहे की अनेकवचनी आहे. ओके, सिंग्युलर आहे का प्लुरल आहे सांगा. मग आता मला हा एक तर सेंटेन्सचा टेन्स सांगा. Simple present. Simple present tense. प्रेझेंट आहे. आणि हा सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? ती Singular. ओके, मग आता प्रेझेंट नुसार मग ते आपण प्रेझेंट नुसार यूज करणार ऍमिजार. ह्याला कोणतं मॅच होतंय? टीला Is. इज. ओके, दिलं. त्यानंतर आपण काय सांगितलंय? V3 ऍड करायला लावलाय. V3. ओके, आणि वर्क कोण आहे? ड्रिंक. त्याचा V3 सांगा. Drunk. Drunk. ड्रिंक, ड्रँक. Drunk. त्यानंतर नियम काय म्हणतोय? बाय हे By. preposition करा. By. Okay, त्यानंतर Her. सब्जेक्ट कोण आहे? शीचं काय ना मग बाय. Her. स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर. याचं सांगा तुम्ही आता. वी आर अ क्वेश्चन. वी आस्क अ क्वेश्चन. सांगा काय आन्सर आहे? Question is asked by us. Say once again. Question is asked by us. A question is asked by us. Very Us. good. Well done. आणि आता जर इथं क्वेश्चन्स असतं तर क्वेश्चन्स आर आस्क्ड बाय अस. वेल डन. म्हणजे हा बेसिक रूल तर तुम्हाला समजलाय पहिला. आणि जर समजा ऑब्जेक्ट एखाद्या सेंटेन्स मध्ये दोन आले, आन्सर सांगताय? ही गिव्स मी अ पेन. Pen is given by him. पेन इज हेल्पिंग वर्ब टाकलं. त्यानंतर गिव्ह, गेव, गिव्हन.
बाय him, बाय हिम लगेच नाही करू. अजून कोणता शब्द राहतोय बघा बरं ऍड करायचा वरच्या सेंटेन्स मधला कोणता वर्ड राहतोय ऍड करायचा? me, मी वर्ड राहतोय मी. ही गिव्स मी अ पेन, त्याने मला पेन दिला. ओके, मग अ पेन इज गिवन कोणाला दिला? टू मी. मला, तू शब्द ऍड करून मी लिहा की अ पेन इज गिवन टू मी बाय कोणी दिला? him, बघा इथं दोन शब्द आले होते मी आणि पेन, त्यामुळे कन्फ्युज होऊ नका. अ पेन इज गिवन त्यानंतर हा राहिलेला शब्द ऍड करा, टू शब्द ऍड करून. अ पेन इज गिवन टू मी बाय हिम. ते दुसऱ्या पद्धतीने अजून एक काय देऊ शकता? ह्या मीचा फर्स्ट पर्सन काय करतोय? मीचा फर्स्ट पर्सन सांगा. मगाशी लिहिलं ना आता आपण. मी कोणासाठी वापरणार आहे तुम्ही? I, मग आता जर आपण ऑब्जेक्ट म्हणून सुरुवातीला घेतला तर आय सुरुवात झाली, ठीक आहे, आय घेतला त्यानंतर टू बी काय येणार? आयला कोणता मॅच होतोय? am, आय एम. देन V3 सांगा. आय एम गिवन given, काय दिला? आय एम गिवन अ पेन बाय हिम. हे सेंटेन्स दोन्ही पद्धतीने लिहू शकता तुम्ही. स्क्रीनशॉट घ्या हवं असेल तर. पुन्हा एकदा सेंटेन्स पण बघा. आणि फॉर एक्झाम्पल आता पास्ट टेन्स असेल. इट इज देअर आय रोट अ लेटर. काय येईल आन्सर सांगा. आता टेन्स बद्दल आहे. आता बघा आता कोणता टेन्स आहे सांगा. simple past, सिंपल पास्ट आहे. मग फक्त चेंज काय होणार? To be. was where येणार, हा सांगा मग आन्सर काय येईल? later was, नियमानुसार सेंटेन्स चेंज करा ना. ऑल ऑब्जेक्ट घेणार. काय ऑब्जेक्ट? आय A रोट अ लेटर हे सेंटेन्स आहे. ऑब्जेक्ट अ लेटर त्यानंतर was, टू बी काय घेणार? आता सिंगलच आहे लेटर. अ लेटर was वॉज V3 written by लेटर me, वॉज रिटर्न by बाय me, मी. ओके, टेन्स चेंज केला की फक्त टू बी चे वर्ब्स चेंज झाले. You understand this much? yes ma'am, Okay, one more thing I will tell you now. Next rule. कंटिन्यूचे एक सांगते. जर आयएनजी असेल दिलेल्या सेंटेन्स मध्ये जर आयएनजी यूज केलेला असेल तर तुम्हाला बीइंग शब्द ऍड करायचा आहे. पॅसिव्ह मध्ये बीइंग वर्ड ऍड करायचं आहे. BEING. ओके, जस्ट 1 मिनिट. जर दिलेल्या सेंटेन्स मध्ये जर आयएनजी असेल तर कोणता वर्ड ऍड करायचा आहे पॅसिव्ह मध्ये? बीइंग. BEING. पण कंटिन्यू टेन्स असल्यावर आपण मेन सेंटेन्स मध्ये आयएनजी यूज करतो, पण पॅसिव्ह करताना बीइंग शब्द ऍड करायचे पण V3च लिहायचा. एक्झाम्पल घेऊन सांगते मी, तुमच्या लक्षात येईल. कोणता टेन्स आहे सांगा? द फ्युचर इज कॉलिंग यू. present continuous tense,
प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. ओके, तर मी सांगितलेलं आता जर आयएनजी आला म्हणजे आयएनजीचं सेंटेन्स आलं तर कोणता शब्द तुम्ही ऍड करणार आहे? बीइंग. आणि त्यानंतर काय करणार आहे? V3 लिहिणार आहात. B3. ठीक आहे. मग सांगा आता काय येईल? आपण हा रूल नुसारच जावा. आणि काय घेणार आपण स्टार्टिंगला सुरुवातीला? ऑब्जेक्ट. कोण आहे ऑब्जेक्ट सांगा? U. बोला. U. यू. ठीक आहे. यू ला आता कोणतं हेल्पिंग वर्ब मॅच होत आहे? प्रेझेंट R. कंटिन्युअस. चारपैकी यू R. आर. त्यानंतर आता मी काय सांगितलं? डायरेक्ट Being. V3 नाही घेणार. आपण काय लिहिणार त्याच्याऐवजी एक वर्ड ऍड करणार? Being. Being. यू आर You बीइंग. are being किती सांगा आता कॉलचा? called. Called. कॉल. Called यू आर बीइंग कॉल्ड बाय. by आता असं मी काय केलं इथं प्रोनाउन नाही घेणार. यू आर बीइंग कॉल्ड बाय द फ्युचर. the future. अंडरस्टँड? Yes, ma'am. मी सेंटेन्स देते तुम्ही सॉल्व्ह करून दाखवा. सांगा आन्सर. Cake is being made by me. व्हेरी गुड, वेल डन. केक इज बीइंग मेड बाय मी. Me. स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घ्या. आता लिहून घेत असला तर नोट डाऊन करा. ओके, नेक्स्ट वन ना. मग ठीक आहे, मग आयएनजीचं समजलंय का? की अजून एक्झाम्पल द्यावे लागते? समजलं नाही. समजलंय ना? आयएनजी असेल तर बीइंग शब्द ऍड करायचे, पण ते लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट वन. मॉडल वर्ब्स तुम्हाला मी एकदा सांगितले. आठवा आणि मला सांगा मॉडल ऑक्झिलरी म्हणजे कोणते? सांगू का मॅम? हा, यस. They can, must, might, should, will, could. व्हेरी गुड. जर मॉडल वर्ब्स आले, काय सांगितलं मी? जर मॉडल वर्ब्स आले तर तो मॉडल वर्ब घ्यायचा हेल्पिंग वर्ब म्हणून. टू बीच्या ऐवजी मग काय घ्यायचा? जो दिलेल्या वाक्यामध्ये मॉडल वर्ब आलाय तोच घ्यायचा. त्यानंतर बी म्हणून वर्ड ऍड करायचा. मग V3 लिहायचा. बी हा वर्ड ऍड करायचा आणि मग काय लिहायचं आहे? V3. ठीक आहे. एक सेंटेन्स दिसते. आय शॅल सी यू. आय शॅल सी यू. आहे का इथे शॉल शब्द आलाय तर म्हणून हे कोणतं आहे? मॉडेल आलेला आहे. किंवा शाल, विल, कॅन, कुड, मे, माईट ते असतील तर बी शब्द ऍड करायचे आहे पॅसिव्ह करताना, मग V3 घ्यायचा आहे. सांगा आन्सर काय येईल बघा बरं. आधी ऑब्जेक्ट घेणार, या नियमानुसार जावा. अगोदर काय घेणार आपण? ऑब्जेक्ट. You. यू नंतर टू बी. टू बी म्हणजे आता इथं ऑलरेडी दिलाय ना. चालवेल हे पण एक हा. वर्ग आहे. आता यू ला शाल मॅच होणार की विल मॅच होईल? Will. ओके, विल वर्ड ऍड केला. त्यानंतर मी काय सांगितलंय? काय ऍड करा? Be. ओके, You will be त्यानंतर V3. seen. You will be seen by me. Seen by me. वेल डन.
Tell me the answer. Geeta must learn English. English must be learned by Geeta. Very good. Okay. English must be learned by Geeta. बाकीच्यांना समजलाय हा नियम? हो मॅम समजला. नवीन घेऊ नेक्स्ट, म्हणजे ह्यातलाच नियम राहिलेत अजून. घेऊ काय? हॅलो, मॉडेल ऑक्झिलरीचा समज आला. मॉडेल ऑक्झिलरी वर्क्स असतील तर बीई शब्द ऍड करायचा आहे, मग V3 लिहायचा आहे. इथे ॲनिदार वगैरे नाही घेणार. हे जे दिलेत तेच घ्यायचे. मस्त दिलाय मस्तच घेणार. विल दिलाय विलच घेणार तुम्ही पॅसिव्ह मध्ये पण. हो मग मॅम. बी शब्द ऍड करणार आणि मग V3 ऍड करणार. कंटिन्यू असेल तर काय ऍड करणार सांगा? दिलेल्या वाक्यामध्ये जर ING असेल कंटिन्यू टेन्स तर काय करणार? बिंग. बिईंग शब्द ऍड करणार आणि त्यानंतर ING लिहिणार का V3? V3. V3च लिहायचंय. पॅसिव्ह कोणताही असू द्या आपल्याला V3च लिहायचंय. हा. तर दुसरा एक सांगते अजून. जर हॅव हॅज हॅड असतील दिलेल्या सेंटेन्स मध्ये, ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये हॅव हॅज हॅड हे जर वर्ब असतील तर बीन शब्द ऍड करायचा आहे. BEEN. कोणता ऍड करणार आहे? बीन. बेन. बीन नंतर काय लिहिणार आहे मग? V3 लिहिणार आहात. The man has given many titles. सांगा सुरुवातीला काय घेणार आहे? ऑब्जेक्ट. विच वन इज द ऑब्जेक्ट हिअर? टायटल. Only title. See the carefully. The man is a subject. Has given is the verb. Many title is a मेनी टायटल ऑब्जेक्ट. many titles आहे आणि ते नीट बघा. ओके, मेनी टायटल्स आहे. Title. तर ठीक आहे, ऑब्जेक्ट घेतला. मेनी टायटल्स. टायटल्स. इज इट सिंग्युलर और प्लुरल? प्लुरल. प्लुरल. हॅव येणार आता की हॅव येईल? हॅव. हेल्पिंग वर्ब टाकायचं ना. ऑब्जेक्ट झाला त्यानंतर टू बी ऑलरेडी यांनी दिलाय म्हणून आपण हेच घेतलं. फक्त ह्याचा हॅव झालं. ऑब्जेक्टचा जो मॅच होतोय तो. त्यानंतर काय सांगितलं आपल्याला ऍड करायला? बीन. बीन. सो मेनी टायटल्स हॅव बीन हॅव बीन. गिवन बाय द मॅन. The many titles have been. V3 गिवन ऑलरेडी दिलेला आहे. त्यानंतर बाय द मॅन. Someone has taught you. Someone has taught you. सांगा आन्सर. You have been Yes, taught by correct. someone. You have been taught by someone. Very good. आधी ऑब्जेक्ट घेतला. यू ला हॅज मॅच होत नाही म्हणून हॅव ऍड केलं. यू हॅव बीन शब्द ऍड केला. देन V3 ऑलरेडी टॉट आहे. टॉट हा कोणाचा V3 आहे रे? Teach. Very good. By someone. If you want to take the screenshot, you can take. Okay, then today we will stop here. Maybe do you understand this much? अजून एक दोन राहिलेले आहेत ते नेक्स्ट लेक्चरला घेतले जातील. तोपर्यंत थोडंसं लर्न करा, रिव्हिजन करा पुन्हा एकदा.
वर्ब्स पण अजून पाठ करा. टेन्सचे नियम 12चे 12 ज्यांचे पाठ नसतील वर्ब्स पाठ करा. आणि त्यानंतर आज जे चेंदवाईचा टॉपिक झालेला आहे त्याचे पण 3 टाइप्स बघितले, त्याचा पण थोडा रिव्हिजन करा. ओके, then we will see you tomorrow.